जातीय सामाजिक तेढ निर्माण केल्यास कारवाई. नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी सातपूर पोलीस प्रशासन सज्ज झालेलं आहे. त्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त राहणार आहे. त्या अनुषंगाने सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या फौजफाट्यासह रूट मार्च काढण्यात आला. गुन्हेगार आणि सामाजिक तत्वांवर दबाव निर्माण करण्यासाठी पोलीस अनेक उपाययोजना करत आहे. संपूर्ण सातपूर शहरातील पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये महत्त्वाच्या मार्गावरून पोलिसांनी रूट मार्च काढलेला आहे. यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात होमगार्ड, दंगा नियंत्रण पथक, शीघ्र कृती दलाचे जवान आणि पोलीस स्टेशनचे इतर अधिकारी, अंमलदारांचा समावेश होता. या कायद्याचे पालन करत प्रशासनाला सहकार्य करावे. कोणतीही व्यक्ती जातीय तेढ निर्माण करणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी. जर कोणी सोशल मीडियावर एखादा मेसेज येत असेल आणि त्या मेसेजला एडिटिंग, वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर लावून आचारसंहितेचा भंग करून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. हा रूट सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत म्हणजेच पपई नर्सरी सिग्नल, अशोकनगर पोलीस चौकी, अशोकनगर भाजी मार्केट, नागरे चौक यांच्यासह बोलकर व्हॅली पोलीस चौकी मार्गे राधाकृष्ण नगर, गणेश कॉलनी, सातपूर कॉलनी हा रूट मार्च होऊन याची समाप्ती सातपूरगाव भाजी मार्केट येथे समाप्त करण्यात आला. अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी दिली. माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली आज झोन 2 हद्दीमध्ये इंदिरानगर पोलीस स्टेशनपासून इंदिरानगर, अंबड, MIDC आणि सातपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चारही पोलीस स्टेशन मिळून आज संयुक्तरित्या मार्च काढण्यात आला होता. संमिश्र भागामध्ये व गर्दीच्या भागामध्ये वाहनांचा ताफा घेऊन अंमलदारसोबत पोलिसांनी आज रूट मार्च काढलेला आहे. सर, किती कर्मचारी, अधिकारी आणि गाड्या होत्या आपल्याकडे? एकूण 10 गाड्या होत्या आणि संपूर्ण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोबत होते. तसेच पोलीस अंमलदार आणि 30,000 अधिकारी होते. NCN न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.